सरदारांची घराणे तसं आमचं सुद्धा आध्यात्मिक क्षेत्रात एकनाथ महाराजांचं वंशज म्हणून होतंच, पण एक सरदाराचं घराणं सुद्धा आहे. कारण काही कागदपत्र आम्ही जेव्हा शोधली पेशव्यांची, तर त्या पेशव्यांच्या दप्तरामध्ये माझ्या 6 पिढ्यांपूर्वी बाळकृष्ण बाबा पैठणकर हे निजामांच्या 7 सरदारांपैकी एक होते, असा कागदपत्री उल्लेख आहे. ज्यांचे वडील दुसरे रामचंद्र बाबा होते की ज्यांच्यामुळे आपल्या एकनाथ महाराज संस्थानचं वैभव वाढलं. एकनाथ महाराज संस्थान, एकनाथ महाराज हे मुळातच सर्वात श्रीमंत आहेत. आमचे पूर्वज जे होते त्या पूर्वजांनी ज्या काही, आता वंशज अनेक आहेत, पण आमची जी ब्रँच आहे त्यातल्या त्याच्यामध्ये काय झालं की जो काही वैभवाचा भाग आहे हा फक्त एकनाथ महाराजांच्यासाठी घेतला. जर कोणी देऊ केला तर मग त्याच्यामध्ये निजाम असेल, भोसले असतील, निंबाळकर असतील, गायकवाड असतील, धार देवास देवस्थान असेल, या सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांनी आपल्याला ज्या जहागिऱ्या दिल्या किंवा पेशवे पण असतील, तर याच्यामध्ये एकनाथ महाराज संस्थांच्या उत्कर्षासाठी त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या आणि पूर्ण सगळं जे ऐश्वर आहे ते नाथ महाराजांच्या चरणी अर्पण करून टाकलं. ते भानुदास महाराज हे एकनाथ महाराज संस्थान अधिपती होते. म्हणजे आपल्या जेवढे हजारो एकरची प्रॉपर्टी आज नाथ संस्थानाची आहे त्याचे मालक, एकमेव मालक होते. आता त्यांची विरक्त वृत्ती अशी होती की त्यांनी वयाच्या 29व्या वर्षी ते 10व्या वर्षी गादीवर बसले. त्यांच्या वयाच्या 10व्या वर्षी गादीवर बसले आणि वयाच्या 29व्या वर्षी एवढ्या सगळ्या ऐश्वर्याचा त्याग करून ते हिमालयात तपश्चर्याला निघून गेले. आजही परिस्थिती अशी आहे की आजही परत आले नाही. आम्ही काही इंटलेक्च्युअल्सची जेव्हा बोलतो तेव्हा ते सांगतात की आता साधारणतः ते जाण्याच्या याच्यात आहेत. म्हणून मला वैकुंठवास मी तोंडात आलं पण म्हटलं नाही, कारण एका महात्म्याने मला असं सांगितलं की ते अजूनही आहेत आणि या 1-2 वर्षामध्ये त्यांचं देह शांत होणार आहे, असं मला 2-3 जणांनी सांगितलं. त्यामुळे त्यांना वैकुंठवासी म्हटलं नाही. तर वयाच्या 29व्या वर्षी ते निघून गेले. आणि मग पुढे काय झालं की त्यावेळी आमचे आजोबा जे भैयासाहेब महाराज ते 2.5 वर्षांचे आणि त्यांची मोठी बहीण 5 वर्षांची. मग आता परिस्थिती अशी आहे की संस्थांचा कारभार चालवायचा, कारण आमचं घरी संस्थांचं घर होतं, संस्थांचाच कारभार चालवायचा. कोणी बाकी सुद्धा आजूबाजूला त्रास सगळ्यांना असतो तो आम्हाला पण होताच. मग या परिस्थितीमध्ये निजामांनी एक पंच कमिटी नेमली. त्याच्यात कमर अली नावाचे एक वकील होते, ते हेड करायचे आणि त्याच्यामध्ये आमचे काही कारभारी वगैरे असायचे. या सगळ्यांनी मिळून भैयासाहेब महाराजांच्याकडून हे सगळे उत्सव, या सगळ्या गोष्टींवर दहीहंडी वगैरे या सगळ्या गोष्टी करून घेतल्या. म्हणजे अव्याहतपणे ते चाललं. तरी 2.5 वर्षांचे होते. निजाम सरकारने आजोबांचं शिक्षण करून घेतलं आणि 1950 पर्यंत निजामशाही आपल्याकडे होती. आपल्याला 1 वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळालं, इतरांपेक्षा 48ला मिळालं, बाकीच्यांना 47ला मिळालं, आपल्या मराठवाड्याला 48ला मिळालं. तर या 48 वर्ष झाल्याच्या नंतर आमच्या आजोबा जेव्हा संज्ञान झाले तेव्हा संस्थांचा कारभार इमाने इल्बारे त्यांनी आजोबांच्या नावावर करून टाकला. सगळ्या प्रॉपर्टी जहागिऱ्या सगळ्या त्यांच्या नावावर केला. आता आमच्याकडे ट्रस्ट जे आहे ते आमच्याकडे वंश परंपरेनं चालत आहे आमच्या घराण्यामध्ये. तर आता काय झालं, आजोबा आधीचे ट्रस्टी होते, संस्थांचे मालक होते, पण जेव्हा भारत सरकारमध्ये विलीन झालं तेव्हा आपल्या भारतीय दंडसंहितेनुसार, त्या काळच्या दंडसंहितेनुसार आपण काय केलं की ट्रस्ट स्थापन केला आजोबांनी, पब्लिक ट्रस्ट. आता लोक असं म्हणतात की पैठण नाथ महाराजांचं पब्लिक ट्रस्ट झालं पाहिजे. ऑलरेडी पब्लिक ट्रस्ट केलेलं आहे. त्यामुळे आपल्या संस्थांचे आता जे संस्थान आहे त्याचे संस्थापक आमचे आजोबा भैयासाहेब महाराज, की ज्यांच्यामुळे आज हजारो लोक महाराष्ट्राच्या बाहेरचं, आता काही कारणामुळे ती सगळी काही शिष्य परिवार थोडा दुरावलेला लागेल, पण त्यांच्यामुळे या पैठणला एक संप्रदायामध्ये ओळख. आणि जुनी लोक जी इथं अजून पुणे असतील त्यांना एवढं माहिती असेल की महाराजांकडे जायचं असं बसस्टँडला जर रिक्षामध्ये आपण बसलो तर ते वाड्यात आणून सोडायचे, कारण पैठणला दुसरं कोणीच महाराज नव्हतं. ही सत्य परिस्थिती होती. आम्ही सुद्धा नुसतं महाराजांकडे जायचं म्हणलं की वाड्यामध्ये आम्हाला आणून सोडायचे. आम्हाला रिक्षावाले ओळखतही नव्हते त्यावेळी. तर असं एक व्यक्तिमत्व ज्यांना त्या काळात निजामांकडे जेव्हा राज्य होतं तोपर्यंत त्या काळातली झेडप्लस वृक्ष होता. त्यांना 2 चोपदार, 2 नंग्या तलवारी घेतलेले पठाण आणि 2 मोठ्या बंदूक असायच्या, ते बंदूकधारी पठाण. आणि त्या पठाणची जागा इथं होती बाहेर राहायची, देवडी इथं म्हणते, त्याच्या बाहेर होते आपल्या वाड्यात. त्यांची राहण्याची व्यवस्था होती आणि
पहिलं सेवकांनी भोजन करायचं, त्याला तासभर काही झालं नाही तर आजोबांनी जेवण करायचं. एवढी सुरक्षा आजपर्यंत पैठणमध्ये शेवटचे व्यक्तिमत्व म्हणजे भैयासाहेब. तर त्यामुळे अशा या व्यक्तिमत्वाचं आचरण जे आहे त्या पैठणला ज्ञात जुन्या